नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत गव्हाच्या संपूर्ण हंगामाबद्दल. हो, अगदी 90 दिवसांचा एक संपूर्ण मास्टर रिकॅप. तर यात आपण काय काय बघणार आहोत? अगदी 0 दिवसांपासून ते कापणीपर्यंत काय करायला हवं, काय टाळायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकरी 4 ते 5 टन उत्पादन मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या चुका आपल्याला थांबवायच्या आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. बघा, होतं काय, आपण खूप जास्त खत टाकतो, गरजेपेक्षा जास्त फवारण्या करतो आणि पाणी तर अंदाजानेच देतो. या सगळ्या चुका आहेत. याउलट आपल्याला काय करायचंय, तर अचूक वेळ साधायची आहे, आपल्या पिकाचं नीट निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित शास्त्रीय निर्णय घ्यायचे आहेत. यातच खरं यश आहे. चला तर मग सुरू करूया गव्हाचा हा 90 दिवसांचा मास्टर रिकॅप. आपण हे 5 भागांमध्ये बघणार आहोत. भाग 1, पहिले 30 दिवस ज्यात पाया मजबूत करायचा आहे. भाग 2, 30 ते 60 दिवस, खरा खेळ इथेच आहे. भाग 3, जानेवारी-फेब्रुवारीसाठीचा 5 स्टेप फॉर्म्युला. भाग 4, शेवटचे 20 दिवस जिथे दाण्याचं वजन ठरतं. आणि भाग 5, कापणीची योग्य वेळ. तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पहिले 30 दिवस, ज्या काळात आपल्याला आपल्या पिकाचा पाया एकदम भक्कम करायचा आहे. या पहिल्या 30 दिवसांमध्ये आपलं मुख्य लक्ष काय आहे, तर खोलवर जाणारी मुळं आणि एक मजबूत तळ तयार करणं. आता इथे काही गोष्टी टाळायच्या आहेत, जसं की उगवणीनंतर लगेच भरमसाठ युरिया टाकू नका, फक्त गडद हिरवा रंग दिसतोय म्हणून पाणी देऊ नका. आणि एक गैरसमज डोक्यातून काढून टाका की जास्त उंच झाड म्हणजेच चांगलं पीठ. नाही, मग करायचं काय, तर वाढ हळू पण मजबूत होऊ द्या. पानांचा रंग फिकट ते मध्यम हिरवा असेल तरी चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधूनमधून एखादं झाड उपटून बघा, मुळं खोलवर चालली आहेत की नाही हे तपासा. आणि हे का महत्वाचं आहे माहितीये? कारण याला क्रॉप मेमरी म्हणतात. म्हणजे काय, तर पहिल्या 30 दिवसांत झाड जे काही शिकतं ना, ते त्याच्या आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणून तर सुरुवातीची काळजी हीच सगळ्यात निर्णायक ठरते. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजे 30 ते 60 दिवसांचा टप्पा. आणि एक गोष्ट सांगते, खरा खेळ तर इथेच सुरू होतो. या काळात आपलं सगळं लक्ष असायला हवं झेंड्याच्या पानावर. समजा ही आपल्या पिकाची अन्न बनवणारी मुख्य फॅक्टरीच आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण धान्याच्या पोषणापैकी तब्बल 70% अन्न हे एकटं झेंड्याचं पान पुरवतं. आता विचार करा, हे पान जपणं किती महत्त्वाचं आहे. मग ह्या काळात 2 गोष्टींवर खास लक्ष द्यायचंय. पहिलं, पाणी व्यवस्थापन. आता तारखेनुसार पाणी देणं बंद करा. त्याऐवजी काय करा, दुपारी शेतात जाऊन बघा, पानं थोडी कोमेजल्यासारखी वाकल्यासारखी दिसली की समजायचं पाणी देण्याची वेळ झाली. आणि दुसरं म्हणजे पोटॅशचा वापर. पानांमध्ये जे अन्न तयार होतं ना, ते दाण्यांपर्यंत पोचवण्याचं काम पोटॅश करतं. त्यामुळे तो विसरून चालणार नाही. आता आपण तिसऱ्या भागाकडे आलो आहोत. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांसाठी एक खास 5 स्टेप फॉर्म्युला. हा नक्कीच उत्पादन वाढवायला मदत करेल. यात 5 सोपे नियम आहेत. चला बघूया. 1. फुटव्यांची संख्या मोजू नका, त्यांची ताकद बघा. 2. पाणी देण्यासाठी खुरपी टेस्ट वापरा. 3. नायट्रोजन ट्रॅप टाळा, म्हणजे जानेवारीत युरिया बंद. 4. आवश्यक मायक्रोन्यूट्रिएंट्स द्या. आणि 5. पिकाला कुठलाही स्ट्रेस किंवा ताण देऊ नका. आता ही खुरपी टेस्ट म्हणजे काय, असा प्रश्न पडला असेल. एकदम सोपी आहे. शेतातली थोडी माती हातात घ्या आणि दाबून बघा. तिचा गोळा बनला तर समजा जमिनीत ओलावा आहे, पाण्याची गरज नाही. आणि जर माती भुसभुशीत झाली, हातातून निसटली, तर समजायचं पाणी देण्याची वेळ झाली आहे. आणि हो, पाणी देताना ते कमीत कमी 12 ते 15 सेंटीमीटर खोल गेलंच पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता हा नायट्रोजन ट्रॅप काय प्रकार आहे? सोपा आहे. जानेवारी महिन्यात जर आपण जास्त युरिया दिला तर झाड फक्त उंच वाढतं, पण आतून पोकळं राहतं. मग होतं काय, थोडासा जरी वारा आला तरी पीक लोळतं, म्हणजे पडून जातं. म्हणून फक्त तो हिरवागार रंग बघून भारावून जाऊ नका. आता आपण आलो आहोत प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. भाग 4, शेवटचे 20 दिवस. आणि हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत, कारण दाण्याचं खरं वजन इथेच ठरणार आहे. तर मग शेवटचं पाणी कधी द्यायचं आणि कधी थांबवायचं हे आपल्या जमिनीच्या प्रकारावर ठरतं. समजा हलकी किंवा मुरमाड जमीन असेल तर कापणीच्या 18 ते 20 दिवस आधी पाणी बंद करा. मध्यम जमीन असेल तर 15 ते 18 दिवस आधी. आणि जर काळी भारी जमीन असेल तर 12 ते 15 दिवस आधी पाणी बंद करणं गरजेचं आहे. यासाठी अजून एक सोपी टेस्ट आहे. ओंबीतला एक दाणा काढून दाबून बघा. जर त्यातून दूध निघालं तर पाणी चालू ठेवा. पण जर दाणा कडक लागला तर समजायचं आता पाणी बंद करायची वेळ आली आहे. या शेवटच्या टप्प्यात काही नियम अगदी कटाक्षाने पाळायचे आहेत. पहिलं, सर्व प्रकारची खतं आता पूर्णपणे बंद.
दुसरं, झेंड्याच्या पानाला शेवटपर्यंत वाचवायचं, कारण 40-50% अन्न अजूनही तिथूनच मिळणार आहे. तिसरं, तापमान 32 डिग्रीच्या वर गेलं की दाणे भरणं थांबतं, त्यामुळे पिकाला उष्णतेचा ताण बसू देऊ नका. आणि चौथं, जर काही फवारणी करायचीच असेल तर तिचा PHI म्हणजे कापणी आणि फवारणी यातलं सुरक्षित अंतर किती आहे हे नक्की तपासा. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागावर, कापणीची योग्य वेळ कशी ओळखायची. यासाठी 3 पारंपरिक पण अगदी अचूक चाचण्या आहेत. पहिली आहे रंगाची चाचणी. पीक पूर्णपणे सोनेरी झालं पाहिजे. दुसरी, स्पर्शाची चाचणी. हातात दाणा घेतला की तो दगडासारखा कडक लागला पाहिजे. आणि तिसरी आहे आवाजाची चाचणी. तोच दाणा दाताखाली धरला की कट असा आवाज यायला हवा. या तिन्ही गोष्टी जुळल्या की कापणीला तयार. आणि हे लक्षात ठेवा, कापणी लवकर केली किंवा उशिरा केली तर 10 ते 20% नुकसान ठरलेलं आहे. चला तर, जाता जाता एकदा संपूर्ण हंगामाची मास्टर चेकलिस्ट पटकन तपासून घेऊया. मुळं खोल गेली का? चेक. फुटवे मजबूत झाले का? चेक. युरिया वेळेवर थांबवला का? चेक. पाणी जमिनीनुसार दिलं का? चेक. झेंड्याचं पान शेवटपर्यंत सुरक्षित ठेवलं का? चेक. आणि शेवटी सगळी खतं फवारण्या बंद केल्या का? चेक. जर ह्या सगळ्याचं उत्तर हो असेल तर अभिनंदन. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गहू हे फक्त वाढवण्याचं पीक नाहीये, तर ते समजून घेण्याचं पीक आहे. आणि जो शेतकरी आपल्या पिकाचं, आपल्या झाडाचं ऐकतो, त्याच्या गरजा समजून घेतो, तोच शेतकरी त्या पिकातून खरं उत्पन्न कमावतो. जर या संपूर्ण रिकॅपमुळे आपलं उत्पादन, दाण्याचं वजन आणि नफा वाचू शकत असेल तर ही माहिती आपल्या प्रत्येक गहू उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोचवा. जय जवान, जय किसान.